ज्ञान फाउंडेशन मध्ये लाईन आणि प्लेन हा आपण 12वीचा टॉपिक पाहतोय. त्यातलं आपलं आजचं हे 7वं लेक्चर. तर यामध्ये आपण काय पाहणार आहोत तर अँगल बिटवीन लाईन्स. आता लाईनचे जी इक्वेशन्स आहेत ती लाईनचे इक्वेशन्स तुम्हाला या पद्धतीने दिलेली असतील. तर इथे B1 जो आहे आणि इथला जो B2 आहे तर हे आपल्याला डायरेक्शन रेशो देणार आहे. DRS ऑफ फर्स्ट लाईन, ठीक आहे, आणि हे जे आहेत हे काय असणार आहेत DRS ऑफ सेकंड लाईन, ठीक आहे, DRS ऑफ सेकंड लाईन. सिमिलरली जर तुम्हाला असं असेल x - x1 upon a1, y - y1 upon b1, z - z1 upon c1 and x - x2 upon a2, y - y2 upon b2 and z - z1 upon c2 are two lines, then are two lines, then हे जे आहे ते फर्स्ट लाईनचे DRS, हे जे आहे ते सेकंड लाईनचे DRS, त्यानंतर x - x1 upon a1. मग इथे काय करणार a1 b1 c1 are DRS of first line and a2 b2 c2 are DRS of second line. Then b1 bar is equal to a1 into I cap plus b1 into j cap plus c1. काय केलंय, पहिल्या लाईनचे DRS पाहिले, दुसऱ्या लाईनचे DRS पाहिले. Therefore bar upon magnitude of b1 bar into b2 bar. हा जो आहे हा कशाचा फॉर्म्युला आहे, cos थीटाचा, अँगल बिटवीन टू लाईन. मग अँगल बिटवीन टू लाईन आपण थीटा इज इक्वल टू काय म्हणू शकतो, cos इनवर्स ऑफ इन मॉड्युलस b1 बार डॉट b2 बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ b1 बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ b2 बार. आता बघा बऱ्याचदा काय होईल की तुमचा गोंधळ होऊ शकतो. तुम्ही म्हणणार सर बुक्स मध्ये जो फॉर्म्युला आहे तो बुक्स मधला फॉर्म्युला असा आहे, cos थीटा इज इक्वल टू a बार डॉट b बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ a बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ b बार. ऑब्वियसली त्यांनी काय केलंय की इथे a बार म्हणजे ज्याला आपण b1 बार म्हटलंय आणि त्यांनी b बारला हे b2 बार म्हटलेलं आहे. आपण त्याला a बार म्हणजे a बारला आपण b1 बार म्हणतोय आणि b ला b2 बार म्हणतोय. त्यावेळेस हाच फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये काय आहे, हे जे आहेत हे DRS आहेत, DRS ऑफ लाईन 1. लक्षात येते, हा जो आहे तो हा काय देणार आहे, DRS ऑफ लाईन 2. लक्षात येते, फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईनचे DRS आहेत, त्याच्यावरून आपण हे सांगू शकतो. ओके, आता बघा सिंपली याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. हा लास्ट टाइप जो होता तो लास्ट टाइप आपला राहिला होता. तर याच्यावरचा जो क्वेश्चन आहे, find the angle between lines. Solve question number 9. Find the angle between lines. तर हे लाईनचे दोन इक्वेशन दिलेले आहेत पहा. r bar is equal to I plus 2j plus 3k plus lambda times 2i minus 2j plus k and r bar is equal to I plus 2j plus 3k plus lambda times mu times I plus 2j plus k. आता बघा दोन इक्वेशन दिलेले असतील, लॅम्डा 1 लॅम्डा 2 काय हे काय पॅरामीटर आहेत, लॅम्डाचे व्हॅल्यू लॅम्डा 1 लॅम्डा 2 आपण त्याला म्हणू शकतो. तर दिलेली दोन जी इक्वेशन्स आहेत ही दोन इक्वेशन जर आपण कंपेअर केली यांच्या बरोबर तर आपल्याला b1 आणि b2 आपल्याला फक्त डायरेक्शन रेशोज पाहिजे. मग आपण सोल्युशन मध्ये काय करणार, compare
given equations with r bar is equal to a1 bar plus lambda into b1 bar and lambda r bar is equal to a2 bar plus lambda into b2 bar. लॅम्बडाच्या ऐवजी त्याला त्यांनी म्यू दिला म्हणून म्यू घेऊया. याच्यावरून आपल्याला काय मिळेल? आपल्याला फक्त काय पाहिजे? b1 बार. b1 बार काय येणार? b1 बार इथे मिळणार आपल्याला काय? 2i 2j k आणि b2 बार काय येणार आपला? I 2j k. ठीक आहे, हा b2 आहे आपला. b1 मिळाला, b2 मिळाला. आपल्याला काय पाहिजे? ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट पाहिजे आणि त्याची मॅग्निट्यूड पाहिजे. पहा, मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करूया. b1 बारची मॅग्निट्यूड म्हणजेच काय? स्क्वेअर रूट मध्ये i चा कोएफिशिएंट स्क्वेअर प्लस j चा कोएफिशिएंट स्क्वेअर प्लस k चा कोएफिशिएंट स्क्वेअर. सिमिलरली हा आला b1 बार. b2 बारची मॅग्निट्यूड आपण कशी कॅल्क्युलेट करणार? तर तिथे सुद्धा बघा, I 1 चा कोएफिशिएंट प्लस 2 चा कोएफिशिएंट प्लस 1 चा कोएफिशिएंट. ठीक आहे, तर इथे काय मिळणार तुम्हाला? 4 plus 4 plus 1 that is equal to root 9 is equal to 3 and is equal to 1 plus 4 plus 1, so it is equal to root 6. Okay, root 6 हे तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. एकदा का हे मिळालं की आपण पुढे काय करू शकतो? दोघांचा डॉट प्रोडक्ट b1 b2. चला, b1 काय आपला? 2i 2j k डॉट i plus 2j plus k. म्हणजे काय मिळेल? 2 into 1 plus minus 2 into 2 plus 1 into 1. म्हणजे काय मिळालं? 2 minus 4 plus 1. So 2 plus 1 3, 3 minus 1 4. म्हणजे इथे काय मिळाला? minus 1. काय मिळाला? b1 cross b2 bar. Now the angle between line L1 and L2. आता बघा, ही फर्स्ट लाइन आहे का? फर्स्ट लाइनला L1 म्हणा, सेकंड लाइनला L2 म्हणा. मग बघा, is cos theta is equal to b1 dot b2 upon magnitude of b1 bar into b2 bar. चला, व्हॅल्यू टाका याच्यामध्ये. b1 डॉट b2 हा म्हणजे -1 अपॉन हा मिळालाय 3, हा मिळालाय √6. ठीक आहे, मॉड्युलस मुळे काय झाला? पॉझिटिव्ह झाला. 1/3 √6 हा आला cos थीटा. मग आपल्याला फक्त थीटा पाहिजे. therefore थीटा इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ 1/3 √6. हे आलं तुमचं फायनल आन्सर. दिस इज युअर आन्सर अँड दिस इज युअर सोल्युशन. हा प्रॉब्लेम किती सोपा आहे. त्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय करतोय? फाइंड द अँगल बिटवीन दिस टू लाइन्स. म्हणजे लाईनचे इक्वेशन तुम्हाला एक तर वेक्टर फॉर्म मध्ये दिलेले असतील किंवा लाईनचे इक्वेशन तुम्हाला या फॉर्म मध्ये दिलेले असतील, कार्टेशियन फॉर्म मध्ये. ठीक आहे, मग वेक्टर फॉर्म मध्ये दिलंय का कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलंय हे तुम्हाला या गोष्टी तुम्हाला दोन्ही समजायला पाहिजे. ठीक आहे, आय थिंक ती लाईट थोडीशी चमकते, आता व्यवस्थित दिसते. ठीक आहे, आता बघा, व्यवस्थित तुम्हाला समजलंय? जस्ट 1 मिनिट लेट आय सी. थोडासा तिथे डॉट आला आहे का नाही? ओके, ठीक आहे, येऊ द्या. तेवढा सफिशियंट आहे, म्हणजे तेवढा चालतो. हे जे पहिल्या टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत, त्या पहिल्या टाईपचे प्रॉब्लेम्स मे बी तुम्हाला समजले असावेत. त्याच्यावरनं बघा, सेम आता तुम्हाला ते वेक्टर फॉर्म मध्ये दिलं. दुसरं एखादं इक्वेशन जर दिलं असतं तर आपण काय केलं असतं पहा बरं. सिमिलरली क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन कितवा आहे आपला? एम मधला 12th क्वेश्चन, मिसलेनियस मधला 12th क्वेश्चन. क्वेश्चन काय आहे? फाइंड द एक्यूट अँगल बिटवीन लाइन्स. कोणत्या लाइन्स आहेत? फाइंड द एक्यूट अँगल बिटवीन लाइन्स
x minus 1 by 1, y minus 2y minus 1, z minus 1 by 2, and x minus 1 by 2, y minus 2 by 1, z minus 3 by 1. आता सिमिलरली पहा, सेकंड जो क्वेश्चन दिलाय तर सेकंड क्वेश्चन मध्ये हा जो फॉर्म आहे तो हा या फॉर्मॅट मधला आहे. म्हणजे अँगल बिटवीन लाईन जो आहे तो अँगल बिटवीन लाईन आपल्याला अशा प्रकारे मिळणार आहे. ठीक आहे. त्यांनी दिलेली जी इक्वेशन्स आहेत ही इक्वेशन डायरेक्टली आपण सोल्युशन मध्ये काय म्हणू शकतो? सोल्युशन कंपेअर गिवन इक्वेशन विथ, कुणाबरोबर कंपेअर करायची? तर विथ याच्या बरोबर कंपेअर करूयात. बघा, दिलेली जर इक्वेशन आपण याच्या बरोबर कंपेअर केली तर आपल्याला याच्यावरनं मिळेल b1 बार b2 बार. काय काय मिळणार जर आपण हे इक्वेशन याच्या बरोबर कंपेअर केले? देयरफॉर b1 बार and b2 बार. b1 बार म्हणजे हे आणि b2 बार म्हणजे आपल्याला हे 1i 1j 2k. 1i 1j 2k. आणि सेकंड काय मिळणार? 2i 1j k. 2i 1j k. एकदा का या दोन गोष्टी तुम्हाला मिळाल्या की याच्यावरून आपण काय करतो? याची मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करतो, याची करतो. चला, b1 बारची मॅग्निट्यूड 1 स्क्वेअर प्लस मायनस 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. अगेन दिस इज √6. अँड याची मॅग्निट्यूड काय येणार? बघा, 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. अगेन √6. अजून काय लागतं आपल्याला? या दोघांचा डॉट प्रोडक्ट. चला डॉट प्रोडक्ट करूया. b1 b2 बार पहा, यांचा डॉट प्रोडक्ट म्हणजे 1 × 2 प्लस i चे कोएफिशिएंट नंतर j चे कोएफिशिएंट 1 × 1 प्लस 2 × 1 म्हणजे किती मिळाला? 2 - 1 + 2. 2 + 2 4, 4 - 1 3 म्हणजे हा मिळाला 3. चला आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट अप करा. फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकून देऊया. एकदा का व्हॅल्यू त्याच्यामध्ये टाकले की आपल्याला आन्सर मिळेल. Therefore theta is equal to cos inverse of in magnitude b1 × b2 किती मिळाला आपल्याला? 3. हा मिळाला डिनॉमिनेटरला 6, हा मिळाला डिनॉमिनेटरला 6. म्हणजे काय लिहिता येईल? 6 × 6 स्क्वेअर रूटला स्क्वेअर रूट कॅन्सल झालं म्हणजे तिथे फक्त 6 मिळेल. cos इनव्हर्स ऑफ इथे हा मिळाला cos इनव्हर्स ऑफ 3/6. 3/6 म्हणजेच काय? 1/2 and 1/2. cos च्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 1/2 आहे? तर π/3 ची. सो देयरफॉर थीटा इज इक्वल टू π/3. π/3 म्हणजे और 60 डिग्री तुम्ही म्हणू शकता. cos 60 ची व्हॅल्यू किती आहे? 1/2 आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी ती व्हॅल्यू राईट डाउन केली. ओके. तर बघा, दोन प्रॉब्लेम तुम्हाला समजले. आता याच्या सारखे जे प्रॉब्लेम्स आहेत, फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन दोन इक्वेशन, दोन प्रॉब्लेम दिलेले आहेत पहा, m13 आणि m14. सेम याच्या सारखे थोडेसे वेगळे आहेत. हे पण क्वेश्चन्स आपण पाहूयात. एक क्वेश्चन त्यातला मी सॉल्व करून देणार, एक तुम्ही सोडवायचा. m13 फाइंड द ॲक्यूट अँगल between pen चालत नाही पाहिजे तसं. I will change the pen. Find the acute angle between lines. यार सबसे bad pen. Acute angle between, कशातला आपल्याला ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचा आहे? कशातला ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचा आहे? बघा, लाईन बिटवीन द लाईन कोणत्या? x = y, z = 0, x = 0, z = 0. ठीक आहे. व्हॉट हॅपन? हा बघा, ठीक. मला असं वाटलं की ऑफ झाले, सेट ऑफ झाले, पण नाही, ऑफ नव्हता.
व्हिडिओ पॉज झालेला नव्हता. आता बघा आपल्याला लाईनचे इक्वेशन असे दिलेले आहेत, याच्यावरून आपल्याला काय a1 b1 c1 म्हणजे डायरेक्शन रेशोज पाहिजे. मग आपण कशा लाईन लिहिणार, x इक्वल टू y, मग आपण याला असं लिहू शकतो and z इज इक्वल टू 0. याला कसं लिहिता येईल बघा, x अपॉन 1 y अपॉन 1 and z इज इक्वल टू 0. मग याच्यावरून DRS ऑफ लाईन 1, लाईन फर्स्ट आर, याचे जे DRS आहेत कसे येतील 1 1 0. आता सेकंड लाईनचे DRS बघा, also x इक्वल टू 0 z इज इक्वल टू 0. x आणि z कुठे 0 असतात, x आणि z कुठे 0 असतात बघा. हा जो आपला x ऍक्सिस आहे, x ऍक्सिस मध्ये इथं x पॉझिटिव्ह y 0 z 0. सपोज दिस इज x, y and this is z. मग इथे x पॉझिटिव्ह y आणि z नॉन झिरो, इथे x 0 y नॉन झिरो z 0, इथे x 0 y 0 आणि z नॉन झिरो, आणि हा स्पेस मधला कुठलाही पॉइंट इथे x y z येतात. म्हणजे या y ऍक्सिस वरती x 0 z 0 y नॉन झिरो, म्हणजे याचे DRS काय येणार, therefore DRS of second line, याचे जे DRS आहेत ते कसे लिहिणार 0 1 0. 1 का, कारण हा जो पॉइंट आहे हा पॉइंट आपला y ऍक्सिस वरती येतो. जर त्यांनी आपल्याला असं दिलं असतं x 0 y 0, देन आपण याचे DRS कसे लिहिले असते 0 0 1. जर त्यांनी आपल्याला दिलं असतं y 0 z 0, तर याचे DRS कसे लिहिले असते 1 0 0. या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे. बघा फर्स्ट लाईनचे DRS मिळाले, सेकंड लाईनचे DRS मिळाले 1 बार इज इक्वल टू 1i प्लस 1j प्लस 0k and b2 bar is equal to 0i plus 1j plus 0k. ठीक आहे. आता याच्यावरनं काय कॅल्क्युलेट करणार, b1 बार ची मॅग्निट्यूड ऑब्वियसली 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर, सो b1 बार is equal to root 2. Similarly, इथे magnitude of b2 bar काय ना 0 square plus 1 square plus 0 square. So this is equal to b2 bar is equal to 1. आता बघा b1 dot b2 कॅल्क्युलेट करा. काय ना इथे 1i plus 1j plus 0k and 0i plus 1j plus 0k. चला 1 चा प्रोडक्ट 0 बरोबर 1 into 0, या 1 चा प्रोडक्ट 1 बरोबर 1 into 1 and 0 चा प्रोडक्ट 0 बरोबर. म्हणजे काय मिळणार आपल्याला इथे, काय मिळालं 0 1 0. सो इज इक्वल टू 1. सो b1, आता बघा डायरेक्टली आपण अँगलचा फॉर्म्युला, नाउ cos थीटा इज इक्वल टू b1 बार डॉट b2 बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ b1 बार into b2 बार. So here b1 into b2 is 1, this is root 2 into 1. So theta is equal to cos inverse of 1 by root 2. Cos च्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 1 by root 2 आहे pi by 4 or 45 degree. Therefore theta is equal to pi by 4. तर बघा डायरेक्शन रेशो आणि डायरेक्शन कोसाइन वरती याच्यावरती जे प्रॉब्लेम्स आहेत, फाइंड द अँगल बिटवीन लाईन, तर हे सगळे प्रॉब्लेम्स होते. तर हे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे. फाइंड द अँगल बिटवीन लाईन. सेम याच्यासारखा होमवर्कला कुठला आहे तुम्हाला, सेम याच्यासारखा प्रॉब्लेम कोणता सॉल्व करणार, मिसलेनियस मधला 14 नंबरचा क्वेश्चन फॉर होमवर्क. And now the last problem on the line, या लाईन टॉपिक वरचा सगळ्यात शेवटचा जो प्रॉब्लेम आहे तो एक घेऊया, थोडासा वेगळ्या पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचा आहे. बघा सिमिलरली याच टाइपचे इक्वेशन दिलेले असतील. जो क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन मी इथे राईट डाउन करतो. नाउ आवर क्वेश्चन इज फाइंड द व्हॅल्यू
of lambda so that lines, या लाईनचे इक्वेशन मी इथे लिहितो 1 minus x, बघा किंवा तोच क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन आपण या बाजूला घेऊया. ठीक आहे, तोच क्वेश्चन आपण या बाजूला राईट डाऊन करतो. क्वेश्चन आहे पहा, M11 find the value of lambda so that the lines 1 minus x upon 3, 7y minus 14 upon 2 lambda and z minus 3 upon 2 and 7 minus 7x upon 3 lambda, y minus 5 upon 1 and 6 minus z upon 5 are at right angle. आता बघा एक गोष्ट नोट करून ठेवा इथे, काय, जर या दोन लाईन राईट अँगल मध्ये असतील तर नोट काय आहे, तर नोट मी इकडे लिहितो. नोट काय लिहितो, DRS ऑफ लाईन 1 डॉट DRS ऑफ लाईन 2 इज इक्वल टू 0. कधी फर्स्ट आणि सेकंड लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर. लेट्स सी द सोल्युशन. बघा सोल्युशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे जे इक्वेशन आहे x - x1 टाइप मध्ये ऍडजस्ट करा. त्यामुळे मी काय करतोय, थोडंसं बारकाईने लक्ष द्या. इथलं जे मायनस साइन आहे ते मायनस साइन मी बाहेर काढणार आहे. बघा मायनस साइन जर बाहेर काढलं तर इथे काय होणार, x - 1 अपॉन 3. इथे काय होणार, हा 7 मी बाहेर काढणार म्हणजे काय होणार, y - 7 2 14. 7 2 14. मी 7 काय केला बाहेर काढला, इथे 2 लॅम्बडा. इथे काय केला, हा z - 3 आहे z. ओके, अपॉन 2 z - 3 अपॉन 2. यस करेक्ट. आता बघा हे इक्वेशन आहे, दॅट इज काय ना, x - 1 अपॉन -3. इथे y - 2 लॅम्बडा अपॉन 2/7 टाइम्स लॅम्बडा इज इक्वल टू z - 3 अपॉन 2. या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम लिहिला. आता बघा आता काय करायचं, हे झालं आपलं इक्वेशन 1. याच्यावरनं देयरफॉर b1 बार इज इक्वल टू -3i प्लस 2/7 लॅम्बडा j प्लस 2 टाइम्स k. जमलं. हा त्याच्यानंतर काय करणार, also 7 - 7x upon 3 lambda is equal to y - 5 upon 1, 6 minus z upon 5. याच्यावरनं कसं लिहिता येईल, 7 ला बाहेर काढा, -7 बाहेर काढा म्हणजे काय मिळेल, x - 7 upon 3 lambda y - 5 upon 1. इथे मायनस साइन बाहेर काढा, z - 6 upon 5. सायमल्टेनियसली आपण काय करतोय, मायनस साइन पण बाहेर काढतो, x ला पुढे घेतोय कारण x - x1 y - y1 z - z1 अशा प्रकारे असतं. म्हणजे काय मिळालं, x - 7 upon 3 lambda by -7, y - 5 upon 1, z - 6 by -5. याच्यावरून आपण b2 बार लिहू शकतो. b2 बार इज इक्वल टू 3 lambda by -7i प्लस 1j -5k. जमलं. आता बघा डायरेक्शन रेशोज ऑफ द फर्स्ट लाइन, डायरेक्शन रेशोज ऑफ द सेकंड लाइन. लाइन्स आर दी फर्स्ट आणि सेकंड लाइन्स. इथे काय म्हणणार, लाइन्स गिवन लाइन्स आर ॲट राइट अँगल, therefore DRS of line 1, line first dot DRS of line second is equal to 0. डायरेक्शन रेशोचा डॉट प्रोडक्ट 0 येणार. कधी,
जर हे राईट अँगल मध्ये असतील तर मग बघा फर्स्ट लाईनचे DRS सेकंड लाईनचे DRS या दोघांचा डॉट प्रोडक्ट 0 घ्यायचा. चला घ्या. therefore ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट -3 लॅम्बडा बाय -7 प्लस जे चे कोएफिशिएंट बघा 2/7 लॅम्बडा इंटू 1 2/7 लॅम्बडा इंटू 1 प्लस थर्ड वाला लास्ट वाला काय आहे इथे 2 इंटू -5 इक्वल टू 0. चला करा कॅल्क्युलेशन है. 3 इंटू 3 9 -9 लॅम्बडा बाय 7 इथे 2 लॅम्बडा बाय 7 प्लस 9 इथे -10 इक्वल टू 0. सो 9 - 2 बघा बेस सेम असताना वरचे ऍडिशन होते म्हणजे काय झाला 7 लॅम्बडा बाय समथिंग इज मिसिंग तरी राउंड होते हा -3 म्हणजे 1 पहिल्या लाईनचं इक्वेशन आहे 7 येतोय आणि सेकंड लाईन मध्ये y - 5 काहीतरी मिसिंग होते बघा समथिंग इज मिसिंग समथिंग इज रॉंग -3 लॅम्बडा b1 बार हा इथे मायनस साइन आहे ठीक आहे आणि इथे पण मायनस आहे मायनस हा प्लस झाला 9 + 2 11 आला 11 टाइम्स लॅम्बडा बाय 7 इक्वल टू 10. So this is equal to 11 lambda is equal to 70. Therefore lambda is equal to 70 upon 11. Yes, 70 upon 11. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये याचा आन्सर रॉंग आहे पण हे जे आन्सर आहे हे करेक्ट आहे. बघा हा एक क्वेश्चन जो आहे तो हा क्वेश्चन थोडासा डिफरंट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्शन रेशोचा वापर करावा लागतो आणि डायरेक्शन रेशोचा वापर केल्यानंतर हा प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थितपणे सोडवता येतो. तर पहा याच्यामधले जे आहेत पहिल्या सेक्शनचे जे प्रॉब्लेम्स आहेत लाईन मधले ते लाईन मधले मॅक्सिमम प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दिलेले आहेत आणि हा 7th लेक्चर या 7th लेक्चर मध्ये आपला टोटल जो आहे तो टोटल टॉपिक लाईन फक्त लाईन संपलाय. इथून पुढे जो आहे तो इथून पुढे आपण प्लेन स्टार्ट करणार आहोत आणि त्याचे सुद्धा लेक्चर जे आहेत ते व्यवस्थितपणे तुम्ही पहा. जर तुम्हाला समजलं नसेल तर व्हिडिओ परत एकदा रिकॅप करा व्यवस्थित स्टेप समजून घ्या आणि सांगा. याच्यामधले अजून जर काही प्रॉब्लेम तुम्हाला डाऊटफुल वाटत असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता सर हे प्रॉब्लेम समजत नाही त्याच्यावरती आपण व्हिडिओ लेक्चर बनवूया. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग व्हिडिओ.